पाटपूरच्या संयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. असं होत नाही. आता खऱ्या अर्थानं पाटपूरच्या काही संयोजकांची नावं घ्यावी कारण किती वेळ चालू पाटपूर गावच्या पंचक्रोशी मधल्या मग ते पेलूर असेल, साखळी सिकंदर असेल, सौंदर्य असेल, फुलचिंचोली असेल, शेज बाबागाव असेल, अंकोली असेल, कोनेरी असेल, कुरुज असेल, नारायण चिंचोली असेल, परमेश्वर पिंपरी असेल, खंडाळी असेल आणि आजूबाजूच्या वाड्या बसल्या ईश्वर वाठार अजून सांगा अनेक गाव आहेत. कोनेरी अजून नजीक पिंपरी अजून कुरुजवाडी अजून आपण एकदा नावं घेऊन टाका सगळ्यांची. कुरुजवाडी, जयगाव अजून कोण बटाण पैलवान आले तुम्ही इथं. बरं ऐका लांबोटी, मोहोळ तालुक्यातील सर्व अरे हे सोलापूर आहे. आणि काही जण म्हणतात अरे हाके सर तिकडे मराठवाड्यातच येतंय. आता इथं आमचा एक मित्र ढाण्यावाड कारण आमचे चौधरी बारामतीवरून आलेत, आमचे पप्पू मसाला आले बरोबर आहे का माऊली, पलटणवरून आले सांगला. हे बघा इथं जे जमा झालेले हे सगळे नेते आणि हे नेते साधे सुधे नेते नाहीत, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लढणारे नेते. खऱ्या अर्थानं कुरुज गावातल्या या सगळ्या संयोजकांचा आभार मानावं तेवढं कमी आहे. पण एक 10-15 नावांची नावं घ्यावीच लागतील आणि त्यांची नावं घेतली तुम्ही अजिबात राग मानायचं नाही. बरोबर आहे का? कारण हा सुरेखाचा कार्यक्रम. आता आम्ही इथं उभं राहिलो एवढा मोठा हार आणला यांनी. अरे आम्ही कुठल्या आमदाराची पोरं नाही, खासदाराची पोरं नाही, गावगाड्यातली पोरं आम्ही. आणि या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं बरं का लिंगे साहेब, या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं की पोलीस डिपार्टमेंटचा एवढा ठोस फाटा का लावला असेल बरं. अरे आम्ही आपले बांधव आहे पण आपण काय आतंकवादी आहोत? आपण काय अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमधनं आलोय? अरे आपण गावं तुमची गावाच्या गावं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमच्या पाठीमागचा हा हिंद केसरी पैलवान हिंद केसरी म्हणतो आम्ही लोकच म्हणत नाही. हिंद केसरी पैलवान इथं बसलाय. आमची पोरं जर रस्त्यावर उतरली ना एक वाघ जर उतरला ना कुठे पळून दाखवली आम्हाला संरक्षणाची गरज नाही, अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची. आणि या पाटपूर गावामधल्या काही मंडळींची मी नावं घेतो इथं त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मेळावा लावलाय. या पुरस्कारांचं आभार जेवढं मानव तेवढं कमी आहे. त्यामुळे आमचे दिलीप भगवान काळे असतील, आबासाहेब शिंदे असतील, बाळासाहेब भोसले असतील, सचिन गावडे, बशीर मुजावर, नवनीत अनुसे, शंकर जाधव, रवी माळी, भैया सरगर, सुरेश सोपान कांबळे, त्याचबरोबर नितीन वसेकर, आमचे अतुल भैया शिंदे, सुनील सुतार, आमचे दत्ता निखिल कांबळे साहेब, अरविंद काळे, नाना सरगर, माधवराव पिसले, त्याचबरोबर सागर गावडे, नवनाथ रघुनाथ काळेगावकर, धनाजी काळे, पोपट काळे, कालिदास वसेकर, चंद्रकांत धोत्रे, गणेश नामदे, सुनील परदेशी, इम्तियाज मुलानी, हनुमंत लोहार, लक्ष्मण लोंढे, शिवाजी लोंढे, रामभाऊ लोंढे आणि आमचे मित्र अनेक वेळा ज्यांच्यावरती हल्ले झाले ते आमचे शंकर वाघमारे साहेब, सगळ्यात शेवटी नाव घेतलं त्यांचं. असे अनेक मंडळी. आता मला मूळ भाषणाला यावं लागेल. आता काय आहे, मी बोलणारा माणूस आहे. कालपासून
या महाराष्ट्रामधलं वातावरण एकदम असं काय वातावरण झालंय. मी परवा एकच मुद्दा म्हणला लावण्यासाहेब डॉक्टर लावण्यासाहेब काय एक मुद्दा म्हणला मी महाराष्ट्रामध्ये. बीड जिल्ह्यातल्या सानप साहेब आणि सुनील ठाकरे साहेब बाळंजे साहेब आम्ही शिरोळ तालुक्यामधल्या सुंदारवाडी गावामध्ये एक मी मुद्दा म्हणला. तो मुद्दा काय होता, संपूर्ण महाराष्ट्रानं परत एकदा शांत चित्तानं ऐकावं. लिंगे साहेब तो मुद्दा असा होता, 1917 साली पटेल बिल पास करून राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा 1919 साली पारित केला आणि या महाराष्ट्रामध्ये 100 आंतरजातीय विवाह लावण्याचं काम कोणी केलं तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केलं. त्यामध्ये पहिले 25 विवाह हे धनगर आणि मराठा असे लावले गेले. आता शाहू महाराज म्हटलं की बोल एवढे समाजसुधारक नव्हते. शाहू महाराज हे करते समाजसुधारक होते, म्हणजे कार्य करून दाखवायचे. तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चुलत भावाची कन्या आणि होळकर घराण्यातील तुकोजी होळकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला 1919 साल. आज आता 100 वर्ष होऊन गेले. आमच्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे, कैवाल महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला की 50,000 रुपये अनुदान कोण देतं, महाराष्ट्र शासन देतं. आता तुमच्याकडे कळलं. आता पुढचं सांगतोय का, आमचं केंद्र शासन आमच्या एससी एसटी बांधवाबरोबर आंतरविवाह केला. भाऊ पप्पू जर एससी एसटी बरोबर आंतरविवाह केला तर केंद्र सरकार 2.5 लाख रुपयाचं बक्षीस देतं. आता लक्ष्मण हाके काय बोलला की आंतरजातीय विवाह राजर्षी शाहू राजाचं एक भय तुमच्यासमोर मांडलं, महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्यासमोर मांडली, केंद्र शासनाची एक योजना तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. आता पुढचा ऐका बघा. ज्याला कुणाला मागास व्हायचंय, ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तुम्ही इतिहास सांगितलं तेव्हा मी इतिहास सांगितलं. ओबीसी म्हणजे काय, बीसी, आणि बीसी म्हणजे काय, बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय, मागास वर्ग. मग आता ज्याला कुणाला मागास वर्ग मध्ये यायचं आहे, ज्याला कुणाला मागास वर्गीयाचं आरक्षण घ्यायचं आहे, त्याला फक्त जीआर आणि ऍफिडेव्हिटद्वारे मागास वर्गामध्ये येता येईल का, नाही येता येणार. कारण गाव वगाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव सहन केला. गावगाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या दीनदलित बांधवाला या गावगाड्यामधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला. त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे, गरिबी हटवण्यासाठी आहे. गरिबी हटवण्यासाठी मागासवर्गीयांचं आरक्षण आहे का, नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे, आरक्षण हे अवसर आहे, आरक्षण ही संधी आहे. मग मी काय म्हणलं होतं की आता आपल्याला आंतरजातीय विवाह करावे लागतील, रोटीरेटी व्यवहार करावा लागेल. कारण मागासवर्गीयांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटीरेटी व्यवहार होतात का, नाही होत. म्हणजे गावातल्या सरपंचाचं ओबीसीचं आरक्षण पडलं. आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय, ओबीसीला पडलंय. आता मी कुठं उभा आहे, पाटकुळमध्ये उभा आहे. आणि मला माहितीये ना, पाटकुळ हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही. आता इथं ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार, येणार की नाही. मग आता जर हे बोगस
जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाठपुरावा होईल का, याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे. आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता? आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. आमचं तालुक्याचं 11 जातींचं घटनेविमुक्त जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का? आम्ही एससीबीसीच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही अगोदरच आमच्या या ओबीसी आरक्षणामध्ये 300, 350 आणि जातीसह 400, 450 जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात. आणि मुख्यमंत्री महोदय आता लिंगे साहेबांनी सांगितलं डॉमिनंट येतात राज्यकर्ती समाज गावातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगर परिषदेचा नगराध्यक्ष, शहराचा महापौर, आमदार, खासदार, अनेक मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, सहकार मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, आता ही झाली मंत्रीपद. सहकार क्षेत्रातले 200 खासदार, आता कमी जास्त असतील बरं का, 200 खासदार, 100 सहकारी आणि 100 खासगी. कुणाच्या बाकीचे? इकडं गेलो शिंदे, इकडं गेलो वंडे, इकडं गेलं साळुंके आणि इकडं गेलं काय पाटील. आमचा एखादा तरी कारखाना आणि एक पदावर आहे का कारखाना स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये आमचा माळेगाव होता. एकच कारखाना, माळेगाव नाही, आमच्या माळी नगरचा कारखाना. अरे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकार या महाराष्ट्रामध्ये सहकार्याचं तत्व देणारा कारखाना माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये आहे. पण सहकार म्हणजे आम्हाला वंचित केलं नाही. एकच कारखाना, एकच, पहिला आणि शेवटचा. आता पंढरपूरमध्ये गेलो होतो, एक मित्र आमचे कार्यकर्ते भेटले, त्यांच्या कारखान्याची काय वाताहत लावली डॉक्टर यादवांच्या. आता कुणी लावली? कुणी लावली? बरोबर बोला. मग आता सरकारामध्ये तुम्ही, कारखानदारीमध्ये तुम्ही, दुधाच्या सिलिंग प्लांटमध्ये तुम्ही, आता तुम्ही मागास कुठल्या अँगलनं झाला? कुठल्या अँगलनं मागास झाला तुम्ही? आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेलं? मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कुठली जात पुढे गेली? आणि आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आमची पोरं रोजगार आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली? मला खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी आज कुठे उभा आहे? पाटपूर मध्ये उभा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना मी सांगतो आहोत, महाराष्ट्र शासनानं जो जी.आर. काढला, हा जी.आर. बेकायदा आहे. हा जी.आर. ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. ज्या सरकारच्या खांद्यावरती आम्ही ओबीसीने मान टेकवली, त्या ओबीसीचा केसाने गळा कापणारा हा जी.आर. आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. कारण मला खूप इतिहास सांगायला आवडतो बरं का, मला लिगल ऍस्पेक्ट पण खूप चांगलं सांगायला आवडतं बरं का. पण मला ज्यांची समाज बांधव इथं उपस्थित आहे ना, या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे. लिंगे साहेब, आम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला की हाके सर तुम्ही एकटंच बोलताय, भुजबळ साहेबच बोलते, बाकीचे नेते का बोलत नाही? जबाबदारीने सांगतो, पंकजाताई बोलल्या की नाही बोलल्या? बर, कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस बोलला. सगळ्यांनी भाषण काढू नाही का? त्याचा पक्ष काय मला माहिती नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी मांडलं. आता आमच्यामध्ये आव्हाड साहेबांचं जमत नसेल एखाद्या वेळेस, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी
काल महाराष्ट्राला सांगितलंय आणि आता आमच्या पप्पा इथे येऊन बसलाय. अजितदादा पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि आमच्या ओबीसीच्या मेळाव्यात येऊन बसलाय. पप्पू दादा चौधरी आपल्या बरोबर आहे. बहुजन सगळे मगाशी सांगितलं तरी तुम्हाला आता राज्यकर्ते समाज बनायचं आहे. असंच म्हणले का बाबासाहेब तुम्हाला राज्यकर्ते समाज बनायचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. कलमची एक सांगतो त्यांची लिहाय म्हणा आम्हाला राज्यकर्ते जमात बनायचं आहे. कसं बनणार राज्यकर्ते जमात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. इथं बसलेला शेतमजूर, इथं बसलेला ऊसतोड मजूर, त्याच्या मताला जेवढी किंमत तेवढीच त्याच्या बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा किंमत. मग गावगाड्यामध्ये तुम्ही किती आहात? माळी, साळी, कोळी, तेली, हक्कर, धनगर, संगर, वजारी, लोणारी, बैल, गुरव, म्हैसे, नाविक, सुतार, लोहार, कुंभार, बेलर, बेलर, रामोशी, ठेकेदार, वडार, माझ्या मुस्लिम समाजामध्ये कासार, सफरबंद, मुलानी, ही माणसं कोण आहे? आणि आमचा एसटी बांधव, आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता आणि काही माणसं म्हणतात काल प्राथमिक शरदचंद्रजी पवार म्हणले की महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे, सामाजिक वीज उठवली नाही पाहिजे. साहेब सामाजिक वीज उठवली नाही पाहिजे. अरे महाराष्ट्राला सांगू इच्छितो या पाटपूरमधल्या स्टेजवरती 70% बहुजन जनतेचे प्रतिनिधी इथं बसले. किती? 70%. एससी, एसटी, ओबीसी, बीजेपी, एसबीसी, मायनॉरिटी. आम्ही 70% एकत्र आलो. वीज उचलायचा प्रश्न येतो कुठं? आता वीज कुणाची उचलली माहितीये का? कारखानदारांची, वतनदारांची, जागीरदारांची, आमदारांची, खासदारांची. यांना कशाचे डोहाळे लागले? महाराष्ट्रपणाचे डोहाळे लागले. कशाचे? महाराष्ट्रपणाचे डोहाळे लागले. एकच वाक्य लक्ष्मण हाके बोलला, राजर्षी शाहूराजांचं एक वाक्य बोलला की आंतरजातीय विवाह झाले पाहिजे. तर गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं. आम्ही मागं झालं, आम्ही मागं झालं, आम्ही रस्त्यावर आलो, आम्ही रस्त्यावर आलो. आणि का नुसतं म्हणजे आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मी ठेवतो तर भाकर आम्ही शांत पुढे, आम्ही क्षत्रिय, आम्ही बघून घेऊ आणि आम्हाला काही सहन करतो. आणि तू काय झाला आणि आम्ही काय झालं? अरे महाराष्ट्राच्या रस्त्यावर पडले का? गाव वगैरेच्या 18 पगड जातीच्या हक्क आणि अधिकाराचं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं. अरे राजर्षी शाहू महाराजांना तुम्ही कधीही मानलं नाही. 100 वर्षापूर्वी ज्या माणसाने आंतरजातीय विवाहाचा कायदा पारित केला तो माणूस तुम्हाला कधी समजणार? तुम्ही 56 मोर्चे काढले महाराष्ट्रात, 55 मोर्चामध्ये शाहूराजाचा फोटो नाही लावला. फक्त कोल्हापूर मधल्या मोर्चामध्ये फक्त शाहूराजाचा मोर्चा, शाहू महाराजांचा फोटो लावला. शाहूराजाला तुम्ही कधी राजा मानला नाही. तुम्ही राजर्षी ही पदवी कुणी दिली शाहूराजांना? राजर्षी ही पदवी उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही महासंघाला दिली. शाहू राजाच्या नावाने युनिव्हर्सिटी कुणी काढली तर महामानव काशीरामजी आणि मायावतीने काढली. आणि तुम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. अरे पण आरक्षणाचा जनक ज्या शाहू राजाला म्हटलं जातं त्याचा फोटो तुम्हाला चालत नाही. आता आम्ही गावराजाची माणसं आहे, आम्ही 18 जातीची माणसं आहे. दुर्देव अरे छाती ठोकून महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचे. काय करायचं म्हणला हाकेसर तुम्ही पण सजा होता की आम्हाला विचार करूया. अरे माळी समाज, बंजारी समाज, धनगर समाज, तेली समाज तुमच्या आमच्यात काय फरक आहे? सांगतो काय म्हणला? धनगरातून आमच्यात कुठं फरक आहे? म्हणलं बाबा कसा
शिवरायांचा ध्वज तेवढं राहण्यासाठी जीवाची कुर्बानी कोणी केली? जीवा महाले शिवा काशी कोण होते? जीवा महाले शिवा काशीत कोण होते? नाभिक बेहेरजी नाईक कोण होते? रामोशी बेळ्यार तानाजी मालुसरे कोण होते? किरोजी इंग्लंडकर कोण होते? हे मी तुमच्यासमोर का सांगतोय? कारण ते म्हणे तुम्ही पण सरदार आम्ही पण सरदार, मग आम्हाला का आरक्षण नाही? कारण बेहेरजी नायकांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली तेव्हा हिंदू बेळ्यार रामोशी तानाजी मालुसरेंच्या वारसांच्या नावासमोर जेव्हा जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू महादेव कोळे जेव्हा महादेशिवा कचऱ्याच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू नाविक वस्त्रांच्या वर्षासमोर नाव लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू धनगर आणि त्यांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. कसं काय आम्ही पण नवीन होतो ना? मग आमच्या नावासमोर आमच्या जाती आणि तुमच्या नावासमोर प्रदेशवाचक शब्द हे न उलगडलेलं कोण आहे? गाव वयाच्या 11-15 जातीच्या लोकांना मला सांगणे, तुमचं आमचं आरक्षण वाचवायचं असेल, तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते शासनाने जे आकारलाय तो जे तुम्हाला आम्हाला फाडून टाकावा लागेल. लागेल की नाही लागेल? आता काही आमच्या मतात आमचं बरं चाललंय, पैलवान आमचं बरं चाललंय. आता आमच्या घरावरचं स्लॅब आलंय. आता काही जण म्हणतात आता आमच्याकडे 4 व्हीलर आल्या, आता आपल्याकडे आरक्षणच बंद करून टाका. आरक्षण बंद झालं ना तर तुमचं आमचं काय होईल माहितीये का? एखादा झडपी मेंबर होईल पाठवून नाही, पण झडपीचा अध्यक्ष तुमचा कधीही होणार नाही. राज्यकर्त्या लोकांना सांगावं लागेल तुम्ही 10% मतांच्या भेटीसाठी जर आमच्या गाव वगैरेचा 11-15 जातीचं आरक्षण जर संपणार असेल तर आम्हाला सुद्धा मतपेटीमधनं आमचा हक्क अधिकार टिकवावा लागेल. अरे लय घाबरायची माणसाची परवान सरपंच साहेब मताच्या पेटीला फक्त घाबरतात मंडळी, एवढी घाबरत मध्ये येत ना. तो विखे पाटील नावाचा माणूस काम करावा म्हणजे त्या हक्केला काय करतोय मला राज करण्यासाठी काही बरोबर करतोय मला. अरे माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता, मी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही आणि आम्ही इथं आलोय. इथं विचारपीठावर बसलेली सगळी मंडळी आहेत. अरे आम्ही कुणी आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही गाव वगैरेच्या 11-15 जातीच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत. बोलावं लागेल आणि माझ्या या पक्षाने पार्ट्यांचं काही लोक ठेवू नका. तुम्ही किती वर्ष झाले असताना झाली 22 वर्ष झाली जरा थांबू राहा. जाऊ दे, मी 15-20 मिनिटातून मला संपेल. माझे गाववाल्याच्या लोकांना माझं सांगणं आहे आता पाणी पिलं त्यामध्ये हातायचं नाही. काय कारण काय झालंय? अहो लय हेटायनी केली वर्षी. आम्ही काय बोलतोय तर आमचं भविष्याचं आरक्षण टिकलं पाहिजे असं बोलतोय. अरे एवढी हेटायनी या लोकांनी केली, एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेबांना तर आताच काळ परिवर्तन देतं असं काय मगाशी सांगितलं. आमच्या मागच्या पिढी नेता कुणाला निवडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता निवडलं. आमच्या उच्च शिक्षित माणसानं अरे एका जातीसाठी आरक्षण नाही मागितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाव गाड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत सुग्रासाचा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही हरी विठ्ठल म्हणणार नाही. बरोबर का?
मग आता काय झालं, बाबासाहेबांनी बनवलेला स्वयंपाक या वरती पण तुम्हाला माहिती आहे, या वरती स्वयंपाक बनवायची वेळ आली, पाहुण्या रावड्यांना वाजला, पुतण्याला, लेकीला, भावाला, नातवाला वाजला. काय झालं तर काय बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून बनवला. तो गाव वगैरेच्या 18 सगळ जातीच्या लोकांना, शोषितांना, वंचितांना, दीनदलितांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, या सगळ्या माणसांना जोपर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत या लोकशाहीचं सीमोल्लंघन होणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. तुमच्यापर्यंत पोहोचला का स्वयंपाक? आपल्याला कशाचं आरक्षण मिळाले? एखादा सरपंच, एखादा पंचायतीचा मेंबर, एखादा झडपीचा मेंबर, एखाद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद. अरे पण आम्ही लोकांनी तुमच्या कारखान्यावर कधीही दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी कधीही तुमच्या आमदारकीवर, खासदारकीवर दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी तुमच्या कधीही चिरेबंदी वाढायला हात लावला नाही, तुमच्या गलीला हात लावला नाही. पण तुम्ही माणसाने मनोज जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्याबद्दल आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. संपवलं का नाही संपवलं? संपवलं का? अरे संपवलंय का नाही संपवलं? संपवलंय का नाही? मग आता हे वाचवायचं का नाही वाचवायचं? वाचवलं पाहिजे की नाही? बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, चाळ्याचा आणि सरपणाच्या शोधात तुला घरातली महिला डोंगराच्या खुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. मग ऊसतोडीचं काम कोण करतं? रानामध्ये जाऊन काम कोण करतं? भेंडी पालनाचा व्यवसाय कोण करतं? गाईचा गोटा कोण करतं? सामाजिक दुजाभाव कुणाच्या बाबतीमध्ये झाला? आमची पोरं 10-12च्या पुढे शिकतात का? कारण डोंगराच्या कुशीला राहणारा कष्टकरी माणूस, त्या माणसाच्या पोराला साधारण पोलीस आणि मिलिटरी भरतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर त्याला बुद्धिग्रह नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला शिक्षण नाही. अरे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आपला रिझर्वेशन दिलं. पण या महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्यांनी या ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह सुद्धा दिलं नाही. आम्ही अजित पवारांवर नेहमी टीका करत आलो. गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा पवार या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. पण अजितदादा पवारांनी महाज्योतीला निधी दिला नाही, ओबीसीच्या पोरांना वसतिगृह दिलं नाही, महाज्योतीला कार्यालय दिलं नाही, महाज्योतीच्या पोरांना पीएचडीचा स्टायपेंड दिला नाही. पण अजितदादा पवार यांनी सारथीला मात्र वसतिगृह दिलं, इमारत दिली. पीएचडीच्या पोरांना एका पोराच्या अकाउंटला 10-12 लाख रुपये दिलं. गव्हर्नमेंट रिझर्वेशन काय? जे सारथीला, तेच भारतीला, तेच तारतीला, तेच महाज्योतीला. तर जातीयवादी अजितदादा पवारांनी तुम्हाला आम्हाला पैसे दिले नाही. समाज कल्याण विभागाचे आणि आदिवासी विभागाचे 5 ते 6 हजार कोटी रुपये अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर हे पैसे त्यांनी वेगवेगळ्या खात्यांना वळवले. आणि माणसं म्हणतात, हाके सर तुम्ही अजितदादा पवारांवर बोलताय. होय, मी अजितदादा पवारांवर बोलतोय, होय मी शरद पवारांवर बोलतोय. कारण या पवार फॅमिलीने या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. गाववाल्याच्या 18 जातीच्या लोकांना मला सांगणं, आता एका बांधवांना माझ्याकडे एक निवेदन दिलंय. मी खूप जबाबदारीने मी तुमच्या समोर हा प्रश्न मांडतोय. इथं जातीचा दाखला कुणाला दिला जातो? इथं जातीचा दाखला दिला जातो पाटकुल आणि पंचक्रोशीत जे काही दाखले केले जातात ते पंढरपूर प्रांताकडून मिळतात. बरोबर आहे का? चुकीचं आहे? बरोबर आहे का? पंढरपूर प्रांताकडून दिले जातात. पण पंढरपूर प्रांताकडून हे दाखले न घेता अर्लियर कलेक्शनच्या माध्यमातून कुठल्या तरी खोट्या कार्यावरती खाडाखोड करून ते बार्शी प्रांताकडून घेतले जात आहेत. बरोबर आहे का? चुकीचं आहे? म्हणजे हा प्रांताधिकारी आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून बार्शीचा प्रांताधिकारी. आता आपल्याला या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये सुद्धा मोहीम उघडावी लागेल.
पाचपूर गावामध्ये जेवढे ओबीसीचे बांधव इथं उपस्थित आहेत या लोकांना माझे हात जोडून करण्याची विनंती आहे. आज सोलापूर जिल्ह्यातला हा ओबीसीचा मेळावा इथं पार पडलाय. ही लढाई खूप मोठी आहे. ही लढाई लढायची असेल आणि पप्पूराचं सांगता सांगता मी थांबलो. अरे वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोय. अरे या वाघोबाच्या गळ्यामध्ये आपण एक घंटा बांधूया ना मागून. अरे गावाच्या गाव तुमचे मतदार अधिकार आहे का तुम्हाला? आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या. आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या. पण आमदार आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गाड्या पक्क्या कांद्यावरनं जातो. नाहीतर तुम्ही आमचं हाल वाटलं नाही. दादा अंतर अडकोट्यावर बसलो बरोबर आहे का? चुकीचं आहे. दादा अंतर आणि खांद्यावर हात ठेवला. मालक मालक अंतर आणि 3 वेळा अंतर. अरे नाराज करायला काय बघा. ह्या अवलादी तुमच्या मताला पूर्ण करतात. तुम्हाला आम्हाला 500 रुपयाला मत नाही विकायचं, 1000 रुपयाला मत नाही विकायचं. 1000 रुपयाला मत विकलं की लेकरा बाळाचं भवितव्य उभत नाही. तुम्हाला मला रस्ता मिळत नाही. तुमच्या आमच्या लेकरा बाळाला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाही. तुमचं आमचं पोरगं पीएचडी करत असेल तर त्याला फेलोशिप मिळत नाही. अरे कातीतनं सांगलं वाटीत पण वाटीतनं सांगलं काटा. शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमधले आमदार आणि धैर्यसिंह मोहिते पाटील पवार साहेबांच्या पक्षात खासदार. खासदार गोळाबाच्या पक्षात झालेले खासदार बरोबर आहे का? पुणे मधलं दिली त्यांना माझ्यामध्ये मत पुणे दिली माझ्यामध्ये मत. अरे माझ्यात कोण? करणाऱ्यात कोण? सांगण्यात कोण? ओबीसी ओबीसी ना. अरे 1 नंबर नाही. ओबीसी 1 झाला नाही की डिपॉझिट घेऊन होतील. ओबीसी 1 झाल्यावर आणि आता आमच्या बरोबर आहे. काळरामजी आमच्या बरोबर आहे. अरे एक काशीराम मिळवता महामानव या देशामध्ये जन्माला आला. अरे कुठलाही कारखाना नव्हता, कुठलीही जागीर नव्हती. प्रबोधनाच्या जोरावरती उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री बसपा झाला की नाही? पंजाबमध्ये झाला की नाही? एक अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री झाला की नाही? आणि तुम्ही आम्ही पहिल्यांदा बाबतीत बांधतो, पुन्हा जातीत बांधतोय, पुन्हा ओबीसी एससी एसटी मध्ये बांधतोय. अरे तुमच्या भांडणामुळे फायदा कुणाचा झाला? कुणाचा झाला? पाटील, देशमुख, वतनदार, जागीरदार, आमदार, खासदार. आज तुमचं ओबीसीचं आरक्षण केलंय. उद्या एससी आणि एसटीचं प्रोटेक्शन मिळणार आहे. आजच्या दुसरी कायदा निघून जाणार आहे. 56 वर्षामधली मागणी काय होती? अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. आमच्या ओबीसी बांधवांनी तरी अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला नाही काढला. जैविक बंधुभाव कुणाचा? तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन कुणी दिलं? आणि आता मी पाचपूर गावामध्ये उभा आहे. अरे तुम्ही कधी काळी मल्हारराव होळकरांच्या सैन्यामध्ये सरदार होता. उगाच म्हणलं का बरं? इथं सुनेमाची शिंदे नावाचा सरदार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडे कोण घेऊन गेलं? आताच्या अफगाणिस्तानमध्ये अटकपर्यंत कोण घेऊन गेलं? होळकर, शिंदे. कधी काही हातामध्ये ज्या तलवारी होत्या त्या हातामध्ये आता काय आलंय? ऊसतोडीचे कोयते, गिंडा, विळा, मुसळ, गुरं, मेंढर. जे राष्ट्रपती भवन सांगतो ते राष्ट्रपती भवन रायसीना हिलवर उभं आहे.
ही संसद देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाट बघते की होळकरांच्या महाराष्ट्रामधला एक तरी खासदार निवडून या दिल्लीमध्ये येईल. आला का? नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सगळं करा झाल्या अवकरा. तुमचा जो वाटोळ कशाला झालं? तुमच्या आमच्या अनात्माची कुणी चालवले? ज्या ज्या माणसाला कुणी आमदार खासदार म्हणून दिलं, ज्या ज्या माणसाला महाराष्ट्राचा राजसत्ता राजपाट दिला, त्या त्या माणसाने तुमचं गावगाड्यातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि उद्या एससी एसटीचं आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे. मग शेवटचं तत्व तुम्हाला सांगतो, राजसत्ताने राजपाट हा मागून मिळत नसतो. ऐकताय? राजसत्ताने राजपाट मागून मिळत नसतो. मान सन्मान इज्जत मागून मिळत नसते, तर ती नेहमीच हिसकावून घ्यायची ताकद आपल्या मूल्यतामध्ये आपल्याला करायची असते. हे लोकशाहीचं तत्व आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो आणि त्या मताचा अधिकार तुम्हाला एक मत एक मूल्य एक व्यक्ती. ते बाबासाहेब तुम्हाला कधी कळणार? महात्मा ज्योतिराव फुले कधी कळणार? राजर्षी शाहू महाराज कधी कळणार? महाराजा यशवंतराव होळकर कधी कळणार? आणि या विचारपीठावरती बघा तुम्ही फोटो लावले, वरचे फोटो सगळे मोठा. गाडगे बाबा आहेत, संत सेनापती आहेत, भगवान बाबा आहेत, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आहेत, फुले शाहू आंबेडकर आहेत, मातोश्री अहिल्यादेवी होळकर आहेत, गावगाड्यामध्ये उमाजी नाईक आहेत, गावगाड्या संत सेवालाल आहेत, गावगाड्यामध्ये बहुजनामध्ये जन्माला आलेल्या पुरुषांच्या महापुरुषांचे ज्या माणसाने कधी जातीसाठी काम नाही केलं, तर त्या माणसाने अखिल मानव जातीसाठी काम केलं, त्या सगळ्या महामानवांचे फोटो आम्ही इथं लावले. रयतेदारांना छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही रयत आहोत. या दरंगे नावाच्या माणसाने त्याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो लावला का? कधी महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो लावला का? कधी राजर्षी शाहू महाराजांचा फोटो लावला का? आणि काय नेता निवडला आहे? चौथी नापास. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणं. आणि काय परवा भुजबळ साहेबांना काय काय बोलला? पुन्हा आमच्या समाजाला बोलला, धनगर समाजाच्या काय बघतो आता मला बोलतोय, लाकडे असतो बोलला, लाकडे मी बोलला, त्याला काही अडचण नाही. आणि आम्ही जर शाहू महाराजांचं एखादं तत्व सांगितलं, आम्ही जर महाराष्ट्र शासनाची आंतरजातीय विवाहाची 50,000ची योजना सांगितली, आम्ही जर केंद्र शासनाची आंतरजातीय विवाहाला बढतरी मिळावी, आंतरजातीय विवाह करावे, समतेचं राज्य यावं, या लोकशाहीमध्ये कोण राजा नाही, कोण प्रधान नाही, कोण जागीरदार नाही, कोण वतनदार नाही, या लोकशाहीमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया आणि भारताचे लोक सर्व समान आहोत. काय चाललेलं आहोत? त्यामुळे गावगाड्याच्या 18-15 लोकांना माझा हात जोडून प्रत्येक तुम्ही आणि सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. तुम्ही आणि सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या हे ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे. आणि लिंगे साहेब आजपर्यंत ओबीसीचं आंदोलन म्हणलं, म्हातारी कोणत्याही माणसं, रिटायर्ड माणसं, नोकरीत रिटायर झालेली माणसं 50 नाहीतर 60 नाहीतर 40 नाहीतर 20. आता गावगाड्यातल्या ओबीसीच्या टप्प्याच्या तरुण पोरांनी ठरवलंय, गावाच्या गावं एकत्रित येत आहेत, जातीच्या जाती एकत्रित येत आहेत. महायलगार आणि तुम्ही 10% मताला एवढं घालतोय, आम्ही 60% आहोत, 60%. आणि ही 60% जनता ज्या दिवशी मुंबईकडे निघेल, आम्ही मुंबईला आझाद मैदानावर नाही जाणार, मावळे ध्यान देऊ नये का? आम्ही आझाद मैदानावर नाही जाणार, आम्ही जाणार चैत्यभूमीवर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून करण्याची या व्यवस्थेमध्ये मान सन्मान इज्जत दिला, रिझर्वेशन दिलं, हक्क आणि अधिकार दिले. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवरती त्या महाराष्ट्रातला बहुजन बांधव माझ्यात गाजत जाईल. महाराष्ट्र म्हणजे तुमच्या बापाची जागीर आहे. महाराष्ट्र म्हणजे तुमच्या बापाची जागीर आहे. महाराष्ट्र म्हणजे आता सगळ्या जातीचा महाराष्ट्र आहे. आणि मुख्यमंत्री महोदय, मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय ना, तुम्हाला अलिबागच्या बिरोबाला यावं लागेल. तिथे लाखाची जत्रा बघावी लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, तुम्हाला भगवान जलावर बनायला जावं लागेल. तुम्हाला पोहरा देवीला बंजारा समाजाची जत्रा बघायला जावं लागेल. तुम्हाला खंडोबाला जेजुरीचा असो की माळगावचा असो, तुम्हाला आमचे धक्के आमच्या 18 जाती या जर बघायच्या असेल तर तुम्हाला जेजुरीला जावं लागेल. आता किती नावं घेऊ? आमच्या इथं अरण आहे, आमच्या इथं चौंडी आहे, आमच्या इथं कडपूर आहे, आमच्या इकडे नायगाव आहे, आमच्या इथं कराडगाव आहे. महाराष्ट्र समाधी तुम्हाला आता सगळ्या जातीचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र थोडंसं फिरावं लागेल. पवारसाहेब कशाला मंडळी करताय? अहो, मंडळीने सांगितलं सामाजिक न्यायासह समता, आणि तुम्ही मात्र घरामध्ये सगळी पदं घेऊन बसला. सुनेत्रा पवार, रोहित पवार, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे आणि स्वतः देशाचे नेते. अहो, मंडळ आयोगाची या 4 पदं घरामध्ये, आणि कारखाने तुमच्याकडं, रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद तुमच्याकडं, वसंतदादा शिवरी इन्स्टिट्यूटचं अध्यक्षपद तुमच्याकडं, 400 संस्था त्या मिळवून नाही का? त्याचा आरोप आमच्याकडे केला जातोय. आता आपल्या नावाचं कोणतरी पोरगं आहे, कोणतरी माणूस आहे, फक्त जरा थांबा तिथं. 400 संस्थांच्या डिरेक्टरेट बॉडीवरती डायरेक्टर, अध्यक्ष किंवा हयात अध्यक्ष, सहकारी साखर कारखान्याची यादी कधीच कुठला एकही कारखाना काढला नाही. सहकारी कारखान्याचे अध्यक्ष, पुन्हा खासगी कारखान्याचे अध्यक्ष, पुन्हा वैमानिकचे अध्यक्ष, पुन्हा दारूच्या कारखान्याचे डायरेक्टर. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि पवार ईस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रात आली. आणि आपल्याला तुम्ही पवारावरले बोलताय, पवारावरले बोलताय. आणि आमच्या 4 पिढ्यांचं शोषण या पवार फॅमिलीने केलंय, म्हणून आम्ही पवारावरती बोलतोय. माझ्या जनतेनं पवारसाहेब तुम्हाला निवडून दिलं, चूक केली का हो? तुम्ही जाळीला जाऊन बेकायदा मांडलेला पाठिंबा दिला, आणि आज म्हणताय सामाजिक सलोख्याची वीण उसवली जाते. 18 पगड जातीची माणसं आमच्या बरोबर आहे. आम्ही ठरवलंय हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, दलितांचा आहे, गोरगरिबांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामधलं पूर्ण चोरण आणि पूर्ण धोरण त्या महाराष्ट्रातली बहुजन जनता ठरवणार आहे. तुमच्या प्रत्येक मुक्त जाती जमाती ठरवणार आहे, तिथे ओबीसी बांधव ठरवणार आहे. आणि तुमची संख्या तुम्ही आता जातीमध्ये भांडायचा प्रयत्न करा. आता काही लोक खूप करतील तुमच्या त्याच्यातलं आरक्षण दिलेलं शिंदे वाचवायचं नाही. अरे लेकरवाळा कुठंतरी स्कॉलरशिप घेतली, लेकरवाळा कुठंतरी PSI घेतली, आणि एक विरोधक होणे ओबीसी मधलं कलेक्टर झाला तर महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या पोरांनी स्टेटसच्या बिल्डर राष्ट्राचा पोरगा स्टेटस दाखवला. आणि आत्ता कुठेतरी एखादा मांजी देवकाचे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला. आमच्या सातपुतेताई सोलापूरला ओबीसी आरक्षणामुळे झाल्या. आता कुठेतरी गावगाड्यामध्ये एखादा पंचायती मेंबर PSI व्हायला होता. हे आरक्षण संपवण्याचं धोरण ज्या पवार फॅमिलीने, ज्या सरंगीला मोठा केला, त्या 14 माणसाच्या आंदोलकाच्या सामन्याबद्दल ज्या मुख्यमंत्री महोदयांनी आता सगळ्यांनी उठून उभा राहा. सगळ्यांनी बोलायचं, सगळ्यांनी उभं बोलायचं. बघा हा चेअर आहे, हा चेअर काय म्हणतात सगळे सत्ताधारी.
हा जीआर म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणारा जीआर आहे. मी सोलापूर जिल्ह्यामधून सांगतोय, हा जीआर तुम्हाला आम्हाला सार्वजनिकरित्या फाडायचे तर सगळ्यांना महाराष्ट्र शासनाचा, विरोधकांचा, आमदारांचा आणि खासदारांचा हा जीआर फाडण्याचा विषय व्यक्त करत आहोत. जय हिंद, जय ज्योती, जय मल्हार.